हॅलो एव्हरीवन. टुडेज लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे आणि बेस्ड असणार आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये वी हॅव स्टडीड अबाउट द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अँड ऑल्सो मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. ओके, टुडेज वी आर गोइंग टू टीच द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस चॅप्टर अँड दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा असणारा हा पॉईंट या चॅप्टरमधला स्टडी करणार आहोत. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक लॉ. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपण काय पाहिलं होतं याच्या अगोदर? डोबेरानर ट्राईड्स, त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि आता यानंतर काय झालेलं आहे, हे जे तिघजण होते डोबेरानर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह, दे आर कन्सिडर्ड द ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. ओके, त्यांनी काय केलेलं होतं, एलिमेंटची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ती फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक मास आहे असं कन्सिडर केलेलं होतं. ओके, सो आता ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला आहे, ओके, त्याच्यामध्ये नवीन डिस्कवरी झालेली आहे इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत. त्यानंतर मात्र नवीन एक कन्सेप्ट समोर आलेली आहे आणि ती कन्सेप्ट आहे ॲटॉमिक नंबर. दॅट इज द ॲटॉमिक नंबर. विच कन्सेप्ट? ॲटॉमिक नंबरची कन्सेप्ट. ओके, जे आपण पहिल्याच लेक्चरला पाहिलेली होती, बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, ॲटॉमिक नंबर याचा शोध लागलेला आहे आणि याचा शोध लावलेला आहे हेनरी मोसली या सायंटिस्टनं. कोण लावलेला आहे? हेनरी मोसली. आणि त्याने याचा शोध लावल्यानंतर त्याची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की दिस इज द बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. आणि हीच एलिमेंटची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, दॅट इज द ॲटॉमिक नंबर. की ॲटॉमिक मास नंबर नाही तर ती कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी आहे? दॅट इज द ॲटॉमिक नंबर. लक्षात येते. आणि सो त्याने काय केलेलं आहे, हा जो तुमच्या समोर दिसतोय तो आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. कारण अगोदर जो होता तो मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल होता, म्हणून त्याने त्याचं नाव दिलेलं होतं की मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता मात्र तो नवीन आहे म्हणून मोसली या सायंटिस्टनं एक नवीन नाव त्याला दिलेलं आहे, दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि हा मात्र आज आपल्या जगामध्ये हाच मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि याचाच अभ्यास केला जातो. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर एक ओव्हरलुक केलं याच्याकडे तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी खूप सारे एलिमेंट्स मांडलेले दिसतील. हे जर एलिमेंट्स तुम्ही काउंट केले तर तुमच्या लक्षात येईल हे एलिमेंट्स किती असणार आहेत? 118. ओके, 118 एलिमेंट्स आहेत आणि हे 118 एलिमेंट्स एकदम वेल स्ट्रक्चर्डमध्ये आपल्याला या ठिकाणी पुटअप केलेले दिसतील. कुणी? बाय हेनरी मोसली. हा सायंटिस्ट आहे आणि त्याने हे मांडलेले आहेत, बरोबर आहे. त्याने काय सांगितलेलं आहे? ॲटॉमिक नंबर हीच एलिमेंटची काय आहे? बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. सो ही अरेंज्ड ऑल एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके, अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ॲटॉमिक नंबर्स ते इन्क्रीज होत आहेत त्या पद्धतीनं त्याने काय केलेलं आहे, हे स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे खूप एक असं लॉंग स्ट्रक्चर दिसेल, बरोबर आहे. इकडं काहीतरी दिसतंय, हे काहीतरी दिसतंय, असं लॉंग स्ट्रक्चर दिसतंय. म्हणून याच टेबलला दुसऱ्या एक नावाने ओळखलं जातं आणि दॅट इज द लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. काय म्हटलं जातं? लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. बघा, म्हणजे त्याचं नाव आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, बरोबर आहे, कारण तो मॉडर्न आहे. याच्यामध्ये व्यवस्थित सगळे एलिमेंट्स क्लासिफाय केलेले आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून हा लॉंग पण आहे. सो दिस इज नोन ॲज द लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. आता इथून पुढं चॅप्टरचा एंड होईपर्यंत आपण काय करणार आहे, या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत आणि आपला चॅप्टर काय होईल, मग हा एंड होणार आहे. लक्षात येते. सो आता बघा, हा जो टेबल आहे या टेबलचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी की आपल्याला काही जसे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये काही व्हर्टिकल कॉलम्स होते आणि काही हॉरिझॉन्टल रॉज होते, त्याच पद्धतीनं इथं पण आपल्याला असं काहीतरी स्ट्रक्चर दिसत आहे. ओके, सो ते स्ट्रक्चर काय आहे ते बघूयात. या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे तुम्ही. बघा, या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला हे काहीतरी व्हर्टिकल कॉलम्स दिसतील. ओके, हा व्हर्टिकल कॉलम्स बघा, हा व्हर्टिकल कॉलम आहे, बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर हा पण व्हर्टिकल कॉलम आहे, हा पण व्हर्टिकल कॉलम आहे. इथं तुम्हाला बॉर्डर नीट दिसत नसेल पण हे व्हर्टिकल कॉलम्स आहेत. लक्षात येते हे काय आहेत?
वर्टिकल कॉलम्स आहेत. समज में आ रहा है, वर्टिकल कॉलम्स. ओके, या ठिकाणी पण हे वर्टिकल कॉलम्स आहेत, या ठिकाणी पण तुम्हाला हा वर्टिकल कॉलम दिसून येईल. लक्षात येते. सो हे वर्टिकल कॉलम्स आहेत. आणि त्याच पद्धतीनं बघा, या अशा पद्धतीनं काही याच्यामध्ये आडव्या ओळी दिसतात. म्हणजे काय दिसतात रे? हां, हॉरिझॉन्टल रॉज दिसतात. काय दिसतात? हॉरिझॉन्टल रॉज दिसतात. ओके, हॉरिझॉन्टल रॉज, आपण याला काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल रॉज. आता काय केलेलं आहे, ज्या पद्धतीनं मेंडेलिव्हनं त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला ग्रुप्स असं नाव दिलं होतं, आणि जे हॉरिझॉन्टल रॉज आहेत, हॉरिझॉन्टल रॉज, त्यांना त्याला पिरियड्स असं नाव दिलेलं होतं. तसं सेम नाव या ठिकाणी पण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येईल. हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत बघा, लक्षात घ्या, वर्टिकल कॉलम्स नोन ॲज द ग्रुप्स, त्याला काय म्हटलं जाणार आहे? ग्रुप्स म्हटलं जाणार आहे. ओके, नोन ॲज द ग्रुप्स. आणि जे हॉरिझॉन्टल रॉज आहेत, हॉरिझॉन्टल रॉज आहेत, त्यांना काय म्हटलं जाणार आहे? पिरियड्स. काय म्हटलं जाणार आहे? पिरियड्स. ओके, म्हणजे ग्रुप्स अँड पिरियड्स अशा पद्धतीनं याला नावं दिलेली असणार आहेत. म्हणजे मी असं म्हणणार आहे, हा जो दिसतोय तुम्हाला हा अख्खा एक उभा, हा काय आहे? पहिला ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप. ओके, दिस इज द सेकंड ग्रुप. लक्षात येते का? बघा मी काय करतोय, उभं बघतोय. ओके, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8, 9, 10, 11, 12. ओके, 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे. ओके, 17 आहे आणि इथं 18 आहे. म्हणजे असे नावं त्याला दिलेली आहेत. लक्षात येते का? बघा, म्हणजे हा पूर्ण फक्त आपण आता जर आपण 18वा ग्रुप म्हणला, 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, तर फक्त आपण एवढं असं लक्षात घेणार आहोत. लक्षात येते? म्हणजे हा काय आहे? 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे जे आडव्या ओळी ज्या आपल्याला दिसतात त्या जर आपण काउंट केल्या तर ही पहिली आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7. तर अशा किती आहेत टोटल? 7. म्हणजे दीज आर द 7 पिरियड्स. आता हे जे तुम्हाला इथं दोन काही दिसतील, बरोबर आहे, हा पण एक आहे पिरियड आणि हा पण एक पिरियड आहे, पण इथे एक स्टार केलेला आहे आणि इथे हॅश केलेला आहे. ओके, स्टार या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला आणि हॅश या ठिकाणी. म्हणजे हे जे या रोमधले जे सगळे एलिमेंट आहेत ते सगळेच्या सगळे एलिमेंट या ठिकाणी काउंट होतात. बघा इथे तुम्हाला दिसत असेल 57 to 71 आणि या ठिकाणी दिसतंय 57 to 71. हे त्याचे काय आहेत? ॲटॉमिक नंबर्स आहेत. ते सगळे एलिमेंट्स या ठिकाणी एकाच ब्लॉकमध्ये येतात. लक्षात ठेवायचं. आणि हे जे त्याच्या खाली एकदम बॉटमला दिलेले एलिमेंट्स दिसतील, इथं पण हॅश केलेलं आहे, इथं हॅश आहे. ओके, 89 to 103 याच ब्लॉकमध्ये हे सगळे एलिमेंट्स येतात. ते असं का मांडलेलं आहे हे पण आपण याच चॅप्टरमध्ये आजच्याच लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. पण त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असणं खूप गरजेची गोष्ट आहे. बघा, मग मी असं म्हणतोय, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल देर आर 18 ग्रुप्स. समझ में आ रहा है कि देखो, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल देर आर 18 ग्रुप्स. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल देर आर 7 पीरियड्स. समझ में आ रहा है क्या? म्हणजे वर्टिकल कॉलम्स जे आहेत ते वर्टिकल कॉलम्स किती आहेत? 18 आहेत. आणि हॉरिझॉन्टल रॉज मात्र किती आहेत? 7 आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे आता? या नावांचा आपण यूज नाही करणार आहे. आपण काय करणार आहे आता? ग्रुप्स. देर आर 18 ग्रुप्स अँड देर आर 7 पीरियड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग लक्षात घ्या, आतापर्यंत आपण डोबेराने ट्राईड पाहिला असेल, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हिस पिरियॉडिक टेबल. पण या सगळ्यांपेक्षा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला 11th सायन्सला 12th सायन्सला गेल्यानंतर पण परत मॉडर्न पिरियॉडिक टेबलचाच खूप जास्त डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. सो आत्ताच तुम्ही 10thमध्येच या कन्सेप्ट, ओके, हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तो आपण काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. लक्षात येते? ठीक आहे. आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या बाबतीत आणखीन काही ज्या डिटेल्समधल्या गोष्टी आहेत त्या पण आपण काय करूयात? स्टडी करूयात. ओके, बघूया त्या तुमच्या लक्षात येते का? मला वाटते आतापर्यंत तुम्हाला काय कळालं असेल की मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, बरोबर आहे, जो ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही हॉरिझॉन्टल रॉज आहे, दे आर नोन ॲज द पिरियड्स. त्याच्यामध्ये काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत, दे आर नोन ॲज द ग्रुप्स. देर आर 18 ग्रुप्स अँड देर आर 7 पिरियड्स. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन पण येतो की इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल डॅश डॅश ग्रुप्स आर प्रेझेंट. ओके, डॅश डॅश पिरियड्स आर प्रेझेंट. त्यावेळेस आपल्याला हे परफेक्ट माहीत पाहिजे की देर आर 18 ग्रुप्स, म्हणजे हे उभे कॉलम आहेत 18, आणि
7 हे काय आहेत, पिरियड्स आहेत. 7 पिरियड्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, हॉरिझॉन्टल रॉज असणार आहेत. ओके, लक्षात येते. ठीक आहे. आता बघा, हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो काय केलेला आहे, ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे. काय केलेला आहे, ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे. ते ब्लॉक आपण बघतोय. या ठिकाणी जर तुमच्या लक्षात येईल, नीट लक्ष दिलं तर, हा जो पहिला ग्रुप आहे बघा, लक्षात घ्या, हा जो पहिला ग्रुप आहे आणि हा दुसरा ग्रुप आहे, हा काय केलेला आहे, इथंच ही लाईन संपते. या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की हा काय आहे, यस ब्लॉक आहे. विच ब्लॉक, दॅट इज द यस ब्लॉक. म्हणजे मी असं म्हणू शकतो, इन द यस ब्लॉक ग्रुप नंबर 1 and 2 आर प्रेझेंट. म्हणजे ग्रुप नंबर 1 and ग्रुप नंबर 2 आर प्रेझेंट इन द यस ब्लॉक. विच ब्लॉक, यस ब्लॉक. म्हणजे यस ब्लॉकमध्ये काय आहेत, ग्रुप नंबर 1 and ग्रुप नंबर 2 प्रेझेंट आहेत. लक्षात येते. आता ग्रुप नंबर 3 बघूयात आपण. ग्रुप नंबर 3 बघा, इथं आहे ग्रुप नंबर 3 आणि ग्रुप नंबर 12 बघा, ग्रुप नंबर 12. ओके, हे जे सगळे 3 to 12 हे जे सगळे ग्रुप्स आहेत. ओके, द ग्रुप्स नंबर फ्रॉम 3 to 12 आर प्रेझेंट इन द डी ब्लॉक एलिमेंट्स. बघा, या ठिकाणी तुम्हाला लाईन दिसून येईल. म्हणजे हा जो सगळा भाग आहे, लक्षात येते, हा जो सगळा भाग आहे तो काय आहे, डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि डी ब्लॉक एलिमेंट्स इन्क्लुडेड ग्रुप नंबर 3 to 12. का याला डी ब्लॉक नाव दिलेलं आहे, का याला यस ब्लॉक असं नाव दिलेलं आहे, ते पण आपण पाहणार आहोत. पण फक्त आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तो ब्लॉक नंबर आणि त्याच्यामध्ये असणारे पिरियड्स, कारण आपल्याला मॅच द फॉलोइंगसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपण हे काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. सो त्यानंतर पी ब्लॉक. ओके, हां, पी ब्लॉकमध्ये काय आहे, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. तर एवढे जे आहेत सगळे एलिमेंट्स हे काय होतात रे, हां, पी ब्लॉकमध्ये येतात. कोणत्या ब्लॉकमध्ये येतात, पी ब्लॉकमध्ये येतात. आणि या ठिकाणी जो एकदम बॉटमला आपल्याला दिसतोय प्लेस केलेला आहे, दॅट इज द एफ ब्लॉक एलिमेंट. विच ब्लॉक, एफ ब्लॉक एलिमेंट. मीन्स आता बघा, मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे एलिमेंट्स आर क्लासिफाईड इन टू द डिफरंट टाईप्स ऑफ ब्लॉक्स. म्हणजे ते एलिमेंट जे आहेत ते काय केलेले आहेत, डिफरंट ब्लॉक्समध्ये काय केलेले आहेत, क्लासिफाय केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला व्हर्टिकल कॉलम्स दिसतात जे ग्रुप्स आहेत, हॉरिझॉन्टल रॉज दिसतात जे काय आहेत, पिरियड्स आहेत. ओके, सो कॉन्सन्ट्रेट नाव. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ग्रुप नंबर 1 and 2 आर प्रेझेंट इन द यस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणणार आहे आपण त्याला. आता ग्रुप नंबर 3 to 12 आर प्रेझेंट इन द डी ब्लॉक एलिमेंट्स. ग्रुप नंबर 13 to 18 आर प्रेझेंट इन द पी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, आणि जे एलिमेंट्स, द एलिमेंट्स विच आर प्लेस्ड बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल, म्हणजे हे कळतंय, लक्षात येते, they are known as the F block elements. ओके, थोडंसं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आता हे जे हायड्रोजन दिसतो तुम्हाला, हायड्रोजन लक्षात येते, इथं जो वर नंबर लिहिलेला आहे तो काय आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. लक्षात येते, 1. त्यानंतर तिथं त्याचं नाव लिहिलेलं आहे स्मॉल. तुमच्या बुकमध्ये जर तुम्ही हा टेबल बघितला तर तुमच्या ते एकदम चांगलं लक्षात येईल. आणि एकदम त्याच्या बॉटमला लिहिलेलं आहे एलिमेंटच्या एकदम छोटंसं, बघा इथं या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार नाही पण एकदम छोटंसं लिहिलेलं आहे, ते त्याचं काय आहे, ॲटॉमिक मास. पण मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट लेक्चरमध्ये, आपल्याला ॲटॉमिक मास नेसेसरी नाही आहे, आपल्याला स्टडी करताना काय नेसेसरी आहे, ॲटॉमिक नंबर. ओके, सो हायड्रोजन हॅविंग द ॲटॉमिक नंबर 1. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हायड्रोजन प्लेस केलेला आहे. ओके, आणखीन हे चांगल्या पद्धतीने बघूयात आपण. हां, हायड्रोजन प्लेस केलेला आहे, हायड्रोजन प्लेस केलेला आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल, बघा, हायड्रोजन प्लेस केलेला आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. त्यानंतर लगेच काय केलेलं आहे, त्याच्या शेजारी न मांडता तो कुठंतरी ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, दॅट इज द हेलियम, तो काय केलेला आहे, डिरेक्टली 18th ग्रुपमध्ये प्लेस केलेला आहे. ओके, तो कुठं दिसतो आपल्याला, 18th ग्रुपमध्ये दिसतो. त्याच्यानंतर जो 3 नंबरचा आहे तो काय केलेला आहे, लिथियम या ठिकाणी पुटअप केलेला आहे. त्यानंतर बेरिलियम आहे. त्यानंतर इथं मोकळा स्पेस दिसेल तुम्हाला. त्यानंतर डिरेक्टली बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. बघा, आपण जी सिरियल पाठ केलेली होती त्या सिरियल पद्धतीनं हे आहे का. त्याच्यानंतर आहे सोडियम, 11 ॲटॉमिक नंबर आहे, 12. मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे, ऑर्गॉन आहे, म्हणजे 18 ॲटॉमिक नंबर 18, बरोबर आहे. त्यानंतर पोटॅशियम आहे आणि 20 कॅल्शियम. ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे, हायड्रोजन टू
कॅल्शियम इथपर्यंत एलिमेंट्स मी तुम्हाला म्हटलं होतं की आपले हे पाठच लागतील, त्यांचे ॲटॉमिक नंबर्स विथ देअर सिम्बॉल्स, बरोबर आहे. हां, मग आता एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल की इथून पुढं पण एलिमेंट्स आहेत ज्याचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, 22 आहे, 23 आहे, बरोबर आहे, 24 आहे, 25 आहे. मग यांची पण नावं आहेत, जसं की हा स्कँडियम असेल, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबॉल्ट, निकेल, कॉपर, झिंक असेल, गॅलियम असेल, जर्मेनियम असेल, आर्सेनिक असेल, सेलेनियम असेल, ब्रोमिन असेल, कळते, क्रिप्टॉन असेल, खूप सारे हे एलिमेंट्स आहेत. पण टोटल एलिमेंट्स किती आहेत आता आपलं पाठ झालेलं आहे 118. ओके, 118 एलिमेंट्स आता सध्या प्रेझेंट आहे आता, आणि ते क्लासिफाय केलेले आहेत इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा आता आत्तापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे 118 एलिमेंट्स एक अशा लॉंग फॉर्म पिरियॉडिक टेबलमध्ये पुटअप केलेलं आहेत. ॲटॉमिक नंबरवरती ते बेस्ड आहेत. ॲटॉमिक नंबर हीच त्यांची बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी असणार आहे की नॉट द ॲटॉमिक मास नंबर. लक्षात घ्या, ॲटॉमिक मास इज द बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट, नॉट द ॲटॉमिक मास नंबर. लक्षात येते. हां, त्याच्यानंतर हे एलिमेंट्स वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये डिवाईड केलेले आहेत. या ठिकाणी हा जो पहिला ग्रुप नंबर 1 and 2 दिसतो तो एस ब्लॉक. ग्रुप नंबर 3 to 12 तो कोणता आहे, डी ब्लॉक. त्याच्यानंतर हे जे सगळे एलिमेंट्स येतात, सगळे एलिमेंट्स, तो कोणता आहे, बी ब्लॉक, ज्याच्यामध्ये ग्रुप नंबर 13 to 18. आणि हे जे बॉटमला प्लेस केलेले दिसतात, ज्याला दोन पद्धतीने आपण म्हणतो, एक लॅन्थॅनाइट सिरीज आणि एक ॲक्टॅनाइट सिरीज. लॅन्थॅनाइट सिरीज, ॲक्टॅनाइट सिरीज. ओके, ते या ठिकाणी ते दोन्ही पण काय होतात, हा या ठिकाणी स्टार केलेला आहे, हॅश केलेला आहे, तो या ठिकाणी त्यांची पोझिशन आहे एकाच घरामध्ये थोडक्यात. ओके, लक्षात येते. सो दिस इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता आपण काय केलेलं आहे, एकदम बेसिक पाहिलेलं आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे ओव्हरलुक केलेला आहे. फक्त आपला जो पिरियॉडिक टेबल आहे तो पिरियॉडिक टेबल काय केलेला आहे, आपण जस्ट ओव्हरलुक केलेला आहे. आणि ओव्हरलुक केल्यानंतर आपल्याला बेसिक या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. ओके, सो आता काय करूयात, आपण थोडंसं याच्यामध्ये काही आणखीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपण स्टडी करूयात. लक्षात येते, आणि त्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का बघूयात आपण. खूप सोप्या आहेत, फक्त तुमचं लक्ष असणं गरजेची गोष्ट आहे. ओके, सो बघूयात काय आहे. हां, एकदम तुम्हाला मी काय करतो शॉर्टमध्ये सांगतोय. बघा, आपला जो पिरियॉडिक टेबल आहे तो पिरियॉडिक टेबल अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी त्याचं स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे हा एक ग्रुप दिसतो, बरोबर आहे, हा दुसरा ग्रुप दिसतो, त्यानंतर मध्ये काय आहे 3 to 12, त्यानंतर डिरेक्टली 13, 14, 15, 16, 17 अँड 18. हे जे असे व्हर्टिकल कॉलम्स आहेत दे आर नोन ॲज द ग्रुप्स. अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे जे हॉरिझॉन्टल रॉज आहेत दे आर नोन ॲज द पिरियड्स. त्यांना आपण काय म्हणतो, पिरियड्स असं म्हणतो, बरोबर आहे. आपण बघितलं होतं देर आर 18 ग्रुप्स, देर आर 7 पिरियड्स, बरोबर आहे, 7 पिरियड्स आहेत. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन ज्या पिरियॉडिक टेबलच्या मायन्यूट लेवलच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, ज्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असतील त्या पण आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो त्यासाठी तुमचं लक्ष असणं गरजेची गोष्ट आहे. हां, ह्या आधी आपण क्लिअर करूयात आणि नंतर याच्यातल्या अजून काही मायन्यूट गोष्टी आहेत त्या मायन्यूट गोष्टी पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, हां, चलो. आता तुम्हाला काय झालेलं आहे बघा, बेसिक गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने माहीत झालेल्या आहेत की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल देर आर वर्टिकल कॉलम्स नोन ॲज द ग्रुप्स and there are horizontal rows known as the periods. there are 18 groups, there are 7 periods, बरोबर आहे. आता हा जो ज्या पद्धतीनं मेंडेलिव्हने एक त्याचा मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ सांगितलेला होता त्या पद्धतीनं या ठिकाणी मॉडर्न पिरियॉडिक लॉ सुद्धा आहे. काय आहे, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. लक्षात घ्या, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ओके, हा पण खूप महत्त्वाचा घटक आहे, आपल्याला विचारला जाईल. मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ओके, तर या ठिकाणी आता काय असणार आहेत मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तो मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ आपल्याला काय सांगत होता, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ काय होता, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन
ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि या ठिकाणी हा मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे. या ठिकाणी हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड आहे. सो याच्यामध्ये काय येणार आहे, द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन. बघा, द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स are a periodic function of their atomic numbers. ओके, शॉर्टमध्ये मी लिहितो नंबर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल आता याचा अर्थ काय आहे. द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन. म्हणजे पिरियॉडिक फंक्शनचा अर्थच काय आहे की त्याच्या ज्या काही केमिकल्स प्रॉपर्टीज असतील त्या रिपीट होणार आहेत, किंवा त्या ज्या फंडामेंटल प्रॉपर्टीज आपल्याला काही शो होणार आहेत, ओके, त्या सगळ्या कशावरती बेस्ड असतील, तर ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड असतील. इथं लिहिलेलं आहे ॲटॉमिक नंबर, बिकॉज ॲटॉमिक नंबर इज द बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन इलेमेंट. ओके, हे त्यांना याच्यातून सांगायचं आहे. आपल्याला एक्झामसाठी क्वेश्चन येताना कसा येणार आहे, स्टेट द मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ अँड स्टेट द मॉडर्न पिरियॉडिक लॉ. याच्या अगोदर पण एकदा एक्झामला आलेला आहे, स्टेट द फॉलोइंग लॉज. ओके, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, त्याच्यात मग हे 2 लॉज आपल्याला विचारलेले होते. सो हे आपले पार्टच असले पाहिजेत. परत एकदा बघा, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ काय सांगत होतो आपल्याला, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक मासेस. आणि या ठिकाणी हा मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगतोय, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके, ठीक आहे. आता हे समजल्यानंतर आपल्याला आणखीन या पिरियॉडिक टेबलच्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके, राहिलेल्या लेक्चरमध्ये आपण एक पिरियॉडिक टेबलचाच आणखीन जास्त स्टडी करणार आहोत. सो खूप महत्त्वाचा हा पोर्शन आहे. बघा, लक्षात येईल तुम्हाला आता इथं यस ब्लॉक दिसतोय तुम्हाला, ग्रुप नंबर 1 and 2. डी ब्लॉक दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, 3 to 12. त्यानंतर पी ब्लॉक दिसतोय तुम्हाला 13 to 18. त्यानंतर बॉटमला तुम्हाला हे एलिमेंट्स प्लेस्ड केलेले दिसतील, जे की काय आहेत, य ब्लॉक एलिमेंट्स आहेत. कोणते आहेत, य ब्लॉक. मग आता तुमचं पाठ व्हायला पाहिजे डी ब्लॉक म्हणल्यानंतर 3 to 12 ग्रुप. त्यानंतर यस ब्लॉक म्हणल्यानंतर 1 and 2. ओके, त्यानंतर पी ब्लॉक म्हणल्यानंतर 13 to 18, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे य ब्लॉकवाले तर बॉटमला प्लेस्ड केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 सिरीज असतात, एक लॅन्थनाइड सिरीज आणि दुसरी आहे ॲक्टिनाइड सिरीज. ही जी आहे पहिली दॅट इज द लॅन्थनाइड, कारण लॅन्थेनमनं सुरुवात होते म्हणून ही अख्खी जी सिरीज आहे त्यालाच नाव दिलं लॅन्थनाइड सिरीज. या ठिकाणी ॲक्टिनियमनं सुरुवात होते म्हणून याला अख्ख्या सिरीजला काय नाव दिलेलं आहे, ॲक्टिनियम सिरीज, लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. ओके, सो दीज आर ऑल इन्क्लुडेड इन द य ब्लॉक एलिमेंट्स. आता आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक त्या ग्रुपबद्दल थोडंसं माहिती आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, आता तुम्ही काय करायचं आहे, फोकस ऑन द फर्स्ट ग्रुप ओनली. हा जो पहिला ग्रुप तुम्हाला दिसतोय, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला, फक्त तुम्ही काय करायचं आहे, याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फर्स्ट ग्रुप, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कॅपिटल एच म्हणजे हायड्रोजन आहे, बरोबर आहे, हा पहिला एलिमेंट आहे. त्यानंतर लिथियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 3. ओके, लिथियम. त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम अँड फ्रान्सियम. ओके, these are the 7 elements are present in the first group of the modern periodic table. मी असं म्हणतोय, लक्षात येते का बघा, म्हणजे हे जे 7 एलिमेंट्स आहेत आर प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधल्या फर्स्ट ग्रुपमध्ये हे प्रेझेंट आहेत. समज में आ रहा है. हां, सो हे जे एलिमेंट्स आहेत यांना एक स्पेसिफिकली नाव आहे, म्हणजे जे एलिमेंट्स फर्स्ट ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना म्हटलं जातं अल्कली मेटल्स. काय म्हटलं जातं त्यांना, अल्कली मेटल्स. काय म्हटलं जातं त्यांना, अल्कली मेटल्स. का म्हटलं जातं अल्कली मेटल्स, तर ते आपल्याला नंतर केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये 8 नंबरचा जो मेटलर्जी चॅप्टर आहे त्यामध्ये पण हा आपण अल्कली मेटलचा कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. पण इथे एकदम मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो काय होतं. यांचे जे काही कंपाऊंड्स असतात, ते कंपाऊंड्स अल्कली नेचरचे असतात. कसले असतात, अल्कली नेचरचे असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अल्कली. अल्कली काय असतं बरं, तर बघा काय असतं, एक काही जे असतात ते ॲसिड्स असतात आणि काही असतात ते काय असतात, बेसिक असतात, बेसिक. ओके, ज्यांचा पीएच 7 पेक्षा कमी आहे दे आर नोन ॲज द ॲसिड्स किंवा ॲसिडिक इन नेचर.
ज्यांचा pH 7पेक्षा ग्रेटर आहे ते काय असतात, बेसिक इन नेचर. आता असे काय असतात बेसिकमध्येच, बेसिकमध्येच असे काही जण असतात जे काय असतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं मग, दे आर अल्कली इन नेचर. कळतंय, दे आर अल्कली इन नेचर, आणि ते अल्कली म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, फर्स्ट ग्रुप जो आहे तो काय आहे, अल्कली मेटल्स. काय म्हणतो त्याला आपण, अल्कली मेटल्स. कारण त्यांचे कंपाऊंड जे आहेत ते अल्कली मेटल्स म्हणजे अल्कलाइन नेचरचे असतात. म्हणजे फर्स्ट ग्रुप तुम्हाला फक्त काय करायचं, ते एक्सप्लेन नाही करायचं, व्हॉट इज अल्कली मेटल्स वगैरे काय ते नाही, तुम्हाला फक्त काय लक्षात आलं पाहिजे, जो फर्स्ट ग्रुप मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला आहे त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे अल्कली मेटल्स. ओके, म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये जेवढे आहेत त्या सगळ्यांना आपण आता एकत्रित काय म्हणणार आहोत, अल्कली मेटल्स. सो अल्कली मेटल्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. खूप सोपं आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा आहे, दुसरा जो तुम्हाला ग्रुप दिसतोय, सेकंड ग्रुप. ओके, सेकंड ग्रुप तुम्हाला दिसून याच्यामध्ये काय असेल, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम. ओके, हे एलिमेंट्स आहेत. आपल्याला कॅल्शियमपर्यंतच येणं अपेक्षित आहे. सो बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम, these are all known as the alkaline earth metals. alkaline earth metals, त्यांना आपण काय म्हणतो, अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. बघा, म्हणजे जो फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, इट इज नोन ॲज द अल्कली मेटल्स, म्हणजे त्याच्यामध्ये अल्कली मेटल्स कन्सिस्ट आहेत. आणि जो सेकंड ग्रुप आहे दॅट इज नोन ॲज द अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके, आता हे पण काय आहेत, अल्कलाइन नेचरचे आहेत. ओके, अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात. म्हणजे अर्थ, आता काय होतं, हे जे मेटल्स आहेत ते आपल्या अर्थ क्रस्टवरती फाउंड होतात, बरोबर आहे, म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हटलेलं आहे. फक्त आपण हे नाव लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, बघा हे क्लिअर करूयात आणि पुढे जाऊयात. ठीक आहे, आता बघा 17th ग्रुप पण आहे आपल्याकडं आणि 18th ग्रुप पण आहे. आपण पर्टिक्युलरली सगळ्याच ग्रुप्सला अशी नावं असणार नाही आहेत. या ठिकाणी काय होते, फक्त ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 17 अँड ग्रुप नंबर 18. मग आता बघा ग्रुप नंबर 17 या ठिकाणी फोकस करा. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, हा जो व्हर्टिकल कॉलम आहे जो 17th नंबरचा आहे, ज्याची सुरुवातच फ्लोरीन या एलिमेंट नव्हते. कोणता एलिमेंट आहे, फ्लोरीन एलिमेंट. त्यानंतर आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ओके, ॲस्टॅटाईन आणि टास्नाईन. ओके, हे जे एलिमेंट्स आहेत सगळे, दे आर नोन ॲज द हॅलोजन्स. दे आर नोन ॲज द हॅलोजन्स. त्यांना काय म्हटलं जातं, हॅलोजन्स. सो आता आपण काय म्हणणार आहोत, हॅलोजन्स आर प्रेझेंट इन द 17th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. व्हॉट आर हॅलोजन्स, हे पण आपण कधीतरी नेक्स्ट कन्सेप्टमध्ये म्हणजे 8th चॅप्टरमध्ये आपल्या मेटॅलर्जीच्या त्यावेळेस आपण स्टडी करणार आहोत. आणि जास्त आपल्याला स्टडी नाही, तुम्हाला कुणीच विचारणार नाही व्हॉट आर हॅलोजन्स, फक्त त्यांना हॅलोजन्स म्हणतात हे तुम्हाला येणं इथं अपेक्षित आहे. हॅलोजन्स म्हणजे काय असतात, तर हे काय करतात, मेटल्स बरोबर कंपाऊंड्स फॉर्म करतात. काय करतात, ऑलवेज मेटल्स बरोबर कंपाऊंड फॉर्म करतात. आणि ते पण पहिला जो ग्रुप आहे ना, पहिला जो ग्रुप, त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते म्हणजे लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, यांच्याबरोबर मोस्टली सोडियम आणि पोटॅशियम यांच्याबरोबर हे काय करत असतात, रिॲक्शन करतात आणि एक साल्ट फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, साल्ट फॉर्म करतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, हॅलोजन्स म्हटलं जातं. हे आपल्याला नेसेसरी नाही आहे, फक्त आपल्याला एवढं गरजेचं आहे की 17th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कन्सिस्ट, त्याच्यामध्ये काय आहेत, हे हॅलोजन्स आहेत. आणि हा जो 18th ग्रुप आहे खूपच IMP असणार आहे, जो एकदम लास्टला प्लेस्ड केलेला आहे, ज्याच्यामध्ये हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ओके, आणि हा ऑग्निशन असा काहीतरी आहे. सो आपल्याला फक्त महत्त्वाचं आहे ऑर्गॉनपर्यंत. लक्षात येते आपल्याला कोणते यातले एलिमेंट महत्त्वाचे आहेत, सगळे एलिमेंट अजिबातही नाही. मी तुम्हाला काय सांगितलं आहे, फर्स्ट 20 एलिमेंट्स आर नेसेसरी. ओके, आपल्याला 10th पर्यंत फक्त पहिले 20 एलिमेंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरतीच आधारित आपल्याला प्रश्न येणार आहेत. सो आपण इथपर्यंत जरी आपल्याला येत असतील तरी चालेल. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन. आणि हा जो 18th ग्रुप आहे, तर याच्यामध्ये काय कन्सिस्ट आहेत बघा, 18th ग्रुप आहे तर याच्यामध्ये असणार आहेत नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस किंवा त्याला म्हटलं जाणार आहे इनर्ट गॅसेस. काय म्हटलं जाईल त्याला, इनर्ट गॅसेस. नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस, कारण ते कुणाबरोबरही रिॲक्शन करत नाहीत, कोणत्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. सो ते इनर्ट असतात आणि तेच नोबेल पण असतात, कारण ते थोडक्यात
कुणाबरोबरही इतरांबरोबर कुणाबरोबरही रिॲक्शन न करता एकदम असे रिलॅक्स पोझिशनमध्ये राहतात. सो त्यांना एक नोबेल गॅसेस असं पण नाव दिलेलं आहे. लक्षात येतं आहे. सो इतकी ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बघा मी आता तुम्हाला काय सांगितलं रिसेंट, तर फर्स्ट ग्रुप आहे बरोबर आहे, सेकंड ग्रुप 13th बरोबर आहे, सॉरी 17th अँड 18th ग्रुप. जो फर्स्ट ग्रुप आहे दे आर नोन ॲज द अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स आहेत पहिल्या ग्रुपमध्ये, अल्कली मेटल्स आहेत. सेकंड ग्रुपमध्ये अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत बरोबर आहे. हा जो आहे याच्यामध्ये काय आहेत अल्कली मेटल्स. हा जो सेकंड आहे याच्यामध्ये काय आहेत अल्कलाईन अर्थ मेटल्स बरोबर आहे. हा जो 17th वाला आहे त्याच्यामध्ये काय आहेत हॅलोजन्स. आणि 18th जो आहे त्याच्यामध्ये काय आहेत नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. लक्षात येते. बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. आजच्या लेक्चरची सुरुवातच आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलनं केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की एलिमेंट्स आहेत जे वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये काय केलेले आहेत क्लासिफाय केलेले आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक बरोबर आहे. म्हणजे एस, पी, डी आणि एफ हे असं का हे आपण नेक्स्ट लेक्चरला सांगूयात. ओके. त्याच्यानंतर पिरियड्स पण आहेत. देर आर 7 पिरियड्स. ओके. याच्यामध्ये हे 2 पिरियड्स नवीन नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे हे एलिमेंट्स इथले आहेत बरोबर आहे, इथले एलिमेंट्स इथं आहेत. सो याच्यामध्येच हे इन्क्लूड होतात. म्हणून देर आर 7 पिरियड्स. बघा ना 1, 2, 3 हे असं तुम्ही काय करणार आहे हॉरिझॉन्टल बघणार आहे. हे 4th नंबर, हे 5th नंबर, हे 6th नंबर आणि हे 7th नंबर. म्हणजे देर आर 7 पिरियड्स, 18 ग्रुप्स. त्यानंतर पर्टिक्युलरली आपण काय करतो त्यांची नावं बघतो. म्हणजे पहिला जो आहे त्याला स्पेसिफिकली एक नाव आहे अल्कली मेटल्स. दुसरा आहे त्याला स्पेसिफिकली अल्कलाईन अर्थ मेटल्स बरोबर आहे. 17th आहे हॅलोजन्स आणि 18th आहे तो काय आहे इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस. अजून पण यातली खूप सारी इन्फॉर्मेशन बाकी आहे, ते आपण काय करतोय नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आहे, पण हे जेवढं सांगितलेलं आहे ते सगळं खूप महत्त्वाचं आहे, खूप बेसिक आहे. सो हे सगळं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. याच्यावरती तुम्ही काय करायचे आहे प्रॅक्टिस करायची. आणि बुकमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे समोर घेऊन बसताय त्यावेळेस काय करायचं हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा एक मोठा चार्ट पण मिळतो बघा मार्केटमध्ये, तो चार्ट घ्यायचा आहे कुठेतरी चिकटवायचा आहे ज्या ठिकाणी आपण दररोज पाहतोय आणि त्या ठिकाणी एलिमेंट्स हे काय करायचे पाहायचे आहेत. लक्षात येते. सो थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरला याच्यातल्या आणखीन ज्या कन्सेप्ट आहेत सगळ्या कन्सेप्ट आपण काय करतोय स्टडी करणार. थँक्यू.